वृक्ष अधिकारी आणि वृक्ष छाटणी संदर्भामध्ये नगरसेवकांनी आज प्रश्न उपस्थित केलाय, की मागच्या काळात काही एक घटना घडली पुणे शहरामध्ये. अ, माननीय आयुक्तांना आम्ही असं सांगितलं, की जवळ-जवळ ह्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एक प्रत्येक वृक्ष अधिकारी जो आहे, त्याच्याबरोबर एक टीम आहे. साधारण 15 जणांची टीम तशी दिलेली आहे. पुढच्या पावसाच्या काळामध्ये साधारण 150 जण काम करतील अशा प्रकारे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वृक्ष अधिकारी असेल किंवा पूर्ण टीमनी त्या भागातल्या तक्रारीचा निपटारा त्यांनी करावा. माननीय आयुक्त असतील किंवा स्टँडिंग कमिटी सांगितल्याप्रमाणे मग तसं त्या संदर्भात चर्चा पण झाली आणि मी मागेही स्टँडिंग कमिटीत सांगितलं होतं, की प्रत्येक वॉर्ड ऑफिसला उद्यान विभागाच्या मार्फत 10,10 लाख रुपये दिलेत, की जेणेकरून तिथल्या अ, अडचणी असतील वृक्षारोपण असेल किंवा ज्या घटना घडतील त्यासाठी 1.5 कोटी रुपये आपण दिलेत. त्या संदर्भात पण आज चर्चा झाली. त्यात आयुक्तांनी सांगितलं, की पुढच्या काळात कुठल्या तक्रारी येणार नाहीत. वृक्ष अधिकारी तिथे असेल, वॉर्ड ऑफिसर त्याला जबाबदार असणार आहेत आणि अनेक तक्रारी आहेत. त्या तक्रारी पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा आज झाली. सगळ्याच म्हणजे माझं एक कसबा असं नाही 15 क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत करावं, 10 लाख दिलेत आणि अन्यथा पुढच्या जर तक्रारी आल्या तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा असं मी सूचना पण दिल्यात. आयुक्तांनी पण त्यांना सांगितले, की त्या कारवाई आम्ही नक्की करू आणि पुढच्या काळात नागरिक तक्रारी दूर करण्याचा आमचा प्रयत्न असणार. एक वृक्ष अधिकारी प्लस त्याच्यावर 10 जण अशी 11 जणांची टीम आहे. अ, आपण त्या प्रत्येकाला एक-एक नेमले 3-3 जण मुख्य वृक्ष अधिकारी त्याच्याबरोबर 3 जणांची टीम आणि हाताखाली 10 जण. साधारण 10 ते 11 जणांची टीम असते. साधारण एक 150 लोकं ह्या शहरामध्ये वृक्ष छाटणी, त्याच्या तक्रारी निपटारा करण्यासंदर्भात दिलेले आहे आणि आपण बजेटही दिले. वॉर्ड ऑफिसही उपयुक्त आहेत. ॲडिशनल कमिशनच्या माध्यमातून आम्ही त्याच्यात त्यांना जे मदत लागणार ती करण्यास आम्ही तयार आहोत.